नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 12वीच्या इतिहास या विषयातील दुसरे प्रकरण युरोपीय वसाहतवाद या दुसऱ्या प्रकरणाचे अध्ययन आणि अध्यापन आपण करत आहोत. या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादाचा अर्थ, वसाहतवादाचे स्वरूप, वसाहतवाद उदयाची कारणे, वसाहतवादाचे परिणाम, युरोपीय वसाहतवाद, त्यामध्ये अमेरिका खंडातील युरोपीय राष्ट्रांच्या ज्या काही वसाहती होत्या त्या वसाहतींचा अभ्यास आपण या अगोदर केलेला आहे. अमेरिका खंडात पहिली वसाहत पोर्तुगाल आणि स्पेन या राष्ट्राने स्थापन केली होती. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझील या ठिकाणी आणि स्पेनने मेक्सिको या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली होती. तिथे त्यांनी शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. अमेरिकेच्या भूमीवरती ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी जे स्पॅनिश लोक होते, या स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले होते आणि त्यांच्या करवी शेती करून घेतली होती. त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडलेले आहेत आणि या सोन्याच्या साठ्यांमुळेच स्पेनने स्वतःची आर्थिक भरभराट करून घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात नफा हा मिळवलेला आहे आणि स्पेनची भरभराट झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे, तर अमेरिका खंडामध्ये वसाहत स्थापन केलेली आहे म्हणून स्पेनला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. त्याची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत, वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केलेली आहे. इंग्लंडच्या ज्याप्रमाणे अमेरिका खंडामध्ये वसाहती होत्या तशाच पद्धतीने फ्रान्स, स्पेन, हॉलंड, पोर्तुगाल या देशांच्या देखील वसाहती अमेरिका खंडामध्ये होत्या. अमेरिका खंडातील युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतींचा अभ्यास आपण करत असताना जे इंग्लंड विरोधात अमेरिकेतील 13 वसाहतींनी स्वातंत्र्य युद्ध पुकारलेलं आहे, स्वातंत्र्य लढा पुकारलेला आहे. या स्वातंत्र्य लढ्याची कारणेही आपण अभ्यासलेली आहेत. ती कारणे कोणकोणती आहेत, तर इंग्लंडने केलेले नाकेबंदीचं धोरण असेल, जलवाहतुकीचा कायदा असेल किंवा 1765चा स्टॅम्प ॲक्ट. त्या स्टॅम्प ॲक्टमुळे कशा पद्धतीने वस्तूवरती किमती लादलेल्या आहेत, वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. या सगळ्या घटनेचा बोस्टनमध्ये कसा असंतोष झालेला आहे. मॅसॅच्युसेट्समधील वसाहतींनी इंग्लंडच्या विरोधात कशा पद्धतीने धोरण स्वीकारलेलं आहे. 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिकांनी गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारात अनेक लोक ठार झालेले आहेत. साहजिकच त्यामुळे बोस्टन या शहरामध्ये असंतोष पसरला गेलेला आहे. बोस्टन टी पार्टी या ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेविषयी देखील आपण माहिती मिळवलेली आहे. अमेरिकेने जे काय स्वातंत्र्य युद्ध पुकारलेलं आहे, या स्वातंत्र्य युद्धाचा अभ्यास आपण केलेला आहे. थॉमस जेफरसनने स्वातंत्र्याचा जाहीरनामा 4 जुलै 1776ला तयार केला होता आणि हा दस्तऐवज तयार करत असताना जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे माणसाचे 3 निसर्गसिद्ध हक्क असल्याचे देखील त्याने अगदी ठणकावून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या भारताचे, आपल्या महाराष्ट्राचे लोकमान्य टिळकांनी
ठणकावून सांगितलेलं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तशा पद्धतीने या थॉमस जेफरसनने देखील जीवन जगणे, स्वातंत्र्य मिळवणे, आनंद मिळवणे हे 3 मानवाचे 3 निसर्गसिद्ध हक्क असल्याचे सांगितलेले आहेत. हे हक्क कोणालाही हिरावून घेता येणार नाहीत असे देखील त्याने अगदी ठणकावून सांगितलेलं आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज त्याने संमत केलेला आहे. अमेरिकेने राजाविना राज्य ही जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे. आपले हक्क कोणी हिरावून घेत असेल तर त्याविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो असे देखील अमेरिका देशाने जगाला दाखवून दिलेलं आहे. या अमेरिका खंडामध्ये जशा पद्धतीने वेगवेगळ्या युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती स्थापन झालेल्या आहेत, तशाच वसाहती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी देखील स्थापन झालेले आहेत. ऑस्ट्रेलिया खंडातील आपल्याला ब्रिटिश वसाहतींचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड या देशामध्ये देखील युरोपीय राष्ट्रांनी वसाहती कशा पद्धतीने स्थापन केलेल्या आहेत त्या वसाहतींचा देखील अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली इंग्लंडची वसाहत स्थापन झालेली होती. इंग्लंडमध्ये जे काही गुन्हेगार होते या गुन्हेगारांना इंग्लंडमधून हद्दपार केले जात होते. त्यांना शिक्षा दिली जात होती. ती शिक्षा देऊन हद्दपार करून त्यांची ऑस्ट्रेलियामध्ये रवानगी केली जात होती. मग इंग्लंडमधून जे जे गुन्हेगार हद्दपार केलेले आहेत त्या गुन्हेगारांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवल्यानंतर तिथे त्यांची स्वतंत्र अशी वसाहत स्थापन केली गेली होती. म्हणजे 18व्या शतकात ऑस्ट्रेलिया खंडात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची ही पहिली वसाहत स्थापन झाली होती. 18व्या शतकात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलिया खंडात स्थापन झाली होती. म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पहिली वसाहत कोणाची होती? इंग्लंडची होती. आणि ती वसाहत स्थापन करत असताना ती वसाहत जी होती ती वसाहत ज्या ज्या व्यक्तींनी गुन्हा केलेला आहे, ज्यांना इंग्लंडमधून हद्दपार केलेला आहे, हाकलून दिलेला आहे, अशा हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची ही पहिली वसाहत या ठिकाणी स्थापन केलेली होती. ऑस्ट्रेलियामधील जे काही टास्मानिया बेट होते या टास्मानिया बेटाला 19व्या शतकात स्वयंशासित राज्याचा दर्जा हा दिलेला आहे. 19व्या शतकात ऑस्ट्रेलियातील इतर स्वतंत्र प्रदेशाचे वसाहतीकरण केलेले आहेत. टास्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये देखील वसाहती स्थापन केलेल्या आहेत. 1900 मध्ये टास्मानिया बेट ब्रिटिश अंतर्भूत करून स्वयंशासित असे ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक राज्य स्थापन केलेले आहेत. म्हणजे 1900 मध्ये टास्मानिया बेटाला स्वतःचं स्वयंशासित असे शासन दिलेलं आहे. परंतु ते कसं दिलं विद्यार्थी मित्रांनो? तर ते ब्रिटिश अंतर्भूत करून दिलेलं आहे. म्हणजे टास्मानिया बेटाला स्वतःचं शासन चालवण्याचा अधिकार आहे, परंतु अंतिम अधिकार मात्र ब्रिटिश साम्राज्याकडे ठेवलेले आहेत. जे काय अंतिम निर्णय होईल त्याच्यावरती तो निर्णय द्यायचा का नाही द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार मात्र ब्रिटिश शासनाला, ब्रिटिश साम्राज्याला दिला गेलेला आहे. म्हणजे या टास्मानिया बेटाला ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत अंतर्भूत केलेला आहे आणि मगच त्यांना स्वयंशासित असे
शासन प्रजासत्ताक राज्य दिलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. इंग्लंडचा जो काही राजा होता, या इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियात राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नेमणूक केली होती. गव्हर्नर जनरल या पदाची निवड केली गेली होती. गव्हर्नर जनरलच्या मार्फत ऑस्ट्रेलियातील कारभार, ऑस्ट्रेलिया वसाहतीतील कारभार पाहिला जात होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जाण्याचा अधिकार, स्थलांतरित म्हणून जाण्याचा अधिकार म्हणूयात आपण, फक्त युरोपियन नागरिकांनाच दिला गेला होता. त्यामुळे युरोपीय राष्ट्रातील नागरिक सोडून इतर कोणालाही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जाता येत नव्हतं. तिथे वसाहती स्थापन करता येत नव्हत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जास्तीत जास्त वसाहती या युरोपीय राष्ट्रांच्या स्थापन झालेल्या आहेत. इंग्लंडने आपली पहिली वसाहत स्थापन केलेली आहे. जे जे काही गुन्हेगार होते, या गुन्हेगारांना शिक्षा म्हणून इंग्लंडमधून हाकलून दिलेलं आहे. मग या हाकलून दिलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलिया खंडात इंग्लंडने स्थापन केलेली आहे 18व्या शतकामध्ये. 19व्या शतकात ऑस्ट्रेलियातील इतर स्वतंत्र प्रदेशाचे वसाहतीकरण देखील केले गेलेलं आहे. त्याचबरोबर टास्मानिया बेट आणि न्यूझीलंड या ठिकाणी देखील वसाहती स्थापन केलेल्या आहेत. 1900 मध्ये टास्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्यात अंतर्भूत केलेलं आहे आणि स्वयंशासित असे प्रजासत्ताक राज्य स्थापन केलेलं आहे. स्वयंशासित म्हणजे स्वतःचं शासन चालवण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु ते ब्रिटिश साम्राज्यांतर्गत अंतर्भूत करून त्यांना अधिकार दिलेला आहे. अंतिम अधिकार मात्र ब्रिटिश शासनाकडे ठेवलेला आहे. या ऑस्ट्रेलियातील ज्या काही वसाहती होत्या, त्या वसाहतींचा कारभार पाहण्यासाठी गव्हर्नर जनरलची नेमणूक केलेली आहे आणि त्याच्या मार्फत हा सगळा कारभार पाहण्यास सुरुवात केलेली आहे. ऑस्ट्रेलिया खंडात स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी फक्त युरोपीय नागरिकांनाच होती. इतर कुठल्याही राष्ट्रांना त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे, युरोपीय राष्ट्रांच्या जास्तीत जास्त वसाहती ऑस्ट्रेलिया खंडामध्ये स्थापन झालेल्या आहेत. 2 गुणांच्यासाठी तुम्हाला टिपा द्यासाठी क्वेश्चन ह्या घटकावरती विचारला जाऊ शकतो की ऑस्ट्रेलिया खंडातील वसाहती किंवा ऑस्ट्रेलिया खंडातील युरोपीय राष्ट्रांच्या कोणकोणत्या वसाहती आहेत. ऑस्ट्रेलिया खंडातील वसाहत अशी टीप जर विचारली गेली तर आपण जे काय आता पाहिलेलं आहे ते उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. पहिली वसाहत जी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये स्थापन झाली होती ती वसाहत इंग्लंडची होती. त्यानंतर टास्मानिया बेट या ठिकाणी आणि न्यूझीलंडमध्ये देखील वसाहती स्थापन झाल्या होत्या. ब्रिटिश साम्राज्यांतर्गत अंतर्भूत करून टास्मानिया बेटाला स्वयंशासित असा राज्याचा दर्जा दिलेला आहे. गव्हर्नर जनरलची नेमणूक या ऑस्ट्रेलियातील वसाहतींचा कारभार पाहण्यासाठी इंग्लंडच्या राजाने केलेली आहे. अशी जी माहिती आपण आता पाहिलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. नंतर आपण न्यूझीलंड या देशामधल्या ज्या काही वसाहती आहे त्या वसाहतींचा अभ्यास करूया. बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला याच्यावरही 2 गुणांच्यासाठी टीप विचारली जाऊ शकते. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियातील टास्मानिया बेटाला स्वयंशासित असा राज्याचा दर्जा दिलेला आहे, तशाच पद्धतीने न्यूझीलंडला देखील ब्रिटिशांनी स्वयंशासित देशाचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा 1907 मध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे. तुम्हाला रिकाम्या जागासाठी प्रश्न पडू शकतो. न्यूझीलंडला स्वयंशासित देशाचा दर्जा कधी दिलेला आहे तर तो 1907 मध्ये दिलेला आहे. स्वयंशासित देशाचा दर्जा दिलेला आहे, परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत दिलेला आहे.
ब्रिटिश साम्राज्यात अंतर्भूत करून स्वयंशासित देशाचा दर्जा या न्यूझीलंड या देशाला 1907 ब्रिटिशांनी दिलेला आहे. न्यूझीलंडमधील वसाहतींनी लोकशाही पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आपल्या भारताची जशी लोकशाही आहे तशाच लोकशाहीचा अवलंब त्यांनी केलेला आहे. लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. लोकशाही म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने वेगवेगळ्या कल्याणकारी अशा योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे. मग ह्या योजना कोणकोणत्या आहेत तिची माहिती देखील आपल्याला असणं आवश्यक आहे. तर या योजनामध्ये सार्वत्रिक मताधिकार, सर्वांना मतदानाचा अधिकार असेल, सरकारी मालकीची रेल्वे, आग व अपघात झाल्यास विमा, वृद्धांसाठी निवृत्ती वेतन, कामगारांना कामावर जखमी किंवा मृत झाल्यास नुकसान भरपाई, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोककल्याणकारी योजना या इंग्लंडने न्यूझीलंडसाठी राबवलेल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने कोणत्या लोककल्याणकारी योजना राबवल्या असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर या योजनांची माहिती तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. सार्वत्रिक मताधिकार, सरकारी मालकीची रेल्वे, आग व अपघात विमा, वृद्धांसाठी निवृत्ती वेतन, कामगारांना कामावर जखमी व मृत झाल्यास नुकसान भरपाई, या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा या कल्याणकारी योजना इंग्लंडने राबवलेल्या आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो न्यूझीलंड या देशामध्ये देखील युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती स्थापन झालेल्या आहेत. इंग्लंडची वसाहत स्थापन झालेली आहे. लोकशाही पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ब्रिटिश साम्राज्यात अंतर्भूत करून स्वयंशासित देशाचा दर्जा ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंग्लंडला देखील दिला गेलेला आहे. वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या गेलेल्या आहेत आणि आपली जास्तीत जास्त पकड या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यावरती इंग्लंडने बसवलेली आहे. स्वतःचे पाय रोवले गेलेले आहेत. त्या ठिकाणी शासन आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. अंतिम अधिकार ब्रिटिश साम्राज्याकडे ठेवलेले आहेत. ब्रिटिश साम्राज्यात अंतर्भूत करून त्यांना स्वयंशासित देशाचा दर्जा दिलेला आहे. टास्मानिया बेट असेल किंवा न्यूझीलंड असेल या देशाला स्वयंशासित देशाचा दर्जा दिलेला आहे. परंतु ब्रिटिश साम्राज्यात अंतर्भूत करून म्हणजे ब्रिटिश साम्राज्यालाच अंतिम अधिकार ठेवलेले आहेत, अंतिम हक्क ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहती या वसाहतींचा अभ्यास केलेला आहे. 2 गुणांच्यासाठी किंवा रिकाम्या जागेसाठी तुम्हाला या घटकावरती प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा यासाठी ही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यूझीलंडला साम्राज्यान्तर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा कधी दिलेला आहे? योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो 1907 न्यूझीलंडला साम्राज्यान्तर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा हा दिला गेलेला आहे. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे रिकाम्या जागांसाठी तुम्हाला या घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास या घटकाचा विद्यार्थ्यांना तुम्हाला करायचा आहे. ऑस्ट्रेलिया खंडातील वसाहती, न्यूझीलंडमधील वसाहती अशी 2 गुणांच्यासाठी तुम्हाला टीप देखील विचारली जाऊ शकते बोर्ड परीक्षेसाठी. त्यामुळे कमीत कमी 3 ते 4 मुद्दे आपल्याला या ठिकाणी लिहिता येणं आवश्यक आहे. जी काही सालं आहेत
ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा योग्यरित्या उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे, अगदी न चुकता अचूकतेने. तरच तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे मिळणार आहेत. न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या, असा देखील एक प्रश्न या मुद्द्यावरती तयार होतोय. मग सार्वत्रिक मताधिकार असेल, आग व रेल्वे अपघात योजना असेल, वृद्धांसाठी निवृत्ती वेतन योजना असेल, कामगार कामावर असताना जखमी किंवा मृत झाल्यास नुकसान भरपाईसारखी योजना असेल, या वेगवेगळ्या योजना इंग्लंडने राबवल्या होत्या न्यूझीलंड खंडामध्ये, न्यूझीलंड या देशामध्ये. या योजनांची माहिती या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतींचा अभ्यास केलेला आहे, योग्यरित्या समजून घेतलेला आहे. हा भाग ऑस्ट्रेलिया खंडातील वसाहतींचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड या देशामध्ये देखील इंग्लंडने आपलं कसं बस्तान बसवलं होतं, आपल्या वसाहती कशा पद्धतीने स्थापन केलेल्या होत्या, त्या वसाहतींचा अभ्यास आपला करून झालेला आहे. ह्याच्यावरती ज्या काही नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून तयार करायच्या आहेत, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहायच्या आहेत.